सेवा आहे, पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे, मंगलपद कीर्तन रूपी सेवा आहे, 1 नंबरची कीर्तन रूपी सेवा आहे, नंबर 1 ची नाही. प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. आणि आज पहिल्या दिवशी महाराज म्हणतात एक तर नामाचं चिंतन असावं, एक तर रूपाचं चिंतन असावं. आणि या अभंगामध्ये दोन्ही चिंतन आहे, एक नामाचंही चिंतन आहे आणि रूपाचंही चिंतन आहे. पहिला दिवस मंगल असावा आणि भगवंताचं मंगल करावं. का मंगल करावं? कारण आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं याच्यासाठी मंगले आरंभी आवडी आदरे आले नाम केले सगळे सिद्धी जगी झाले पूर्ण काम. जगी पूर्ण काम करायचं असेल तर मंगलमय भगवंताचं स्मरण करणं गरजेचं आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी सांगतात सकळ मंगल निधी नाम चिंतन अगोदर करायचं. महाराज म्हणतात कधी करायचं? उठल्याबरोबर. कधी करायचं? झोपण्याच्या अगोदर. कधी करायचं? डोळे मिटल्यावर. काय की म्हणतात डोळे मिटल्यावर जमत का? नाही, डोळे मिटल्यावर काहीच जमत नाही. डोळे उघड्या, डोळे बंद होण्याच्या अगोदर, झोपण्याच्या अगोदर, उठल्या बरोबर काय करावं? कोण म्हणतो तंबाखू खाऊ? अगोदर नाम चिंतन करावं. का? देवाचं नाव आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पाडावं असं वाटत असेल तर त्याचं नाम अगोदर आहे. म्हणून 3 प्रकारचे मंगल साधलेले आहे. एक आशीर्वादात्मक मंगल, एक नमस्कार रूप मंगल आणि एक आशीर्वादात्मक मंगल. 3 प्रकारचं मंगल आहे आणि 3 प्रकारचं मंगल भगवंताच्या नामानच साधायचं असतं. विठ्ठला दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. अभंग तुकोबरायचा आहे आणि तुकोबरा या अभंगातून आलेली नामाची प्रचिती, आलेली रूपाची प्रचिती, अंतःकरणात आली निर्माण झालेली अनुभूती तुमच्या आमच्या समोर प्रकट करतात. मला सांगा, अनुभूती आपल्याला यावी का नाही यावी? यावी. आपली अनुभूती प्रपंचिक असावी का पारमार्थिक असावी? पारमार्थिक असावी. पारमार्थिक अनुभूती सांगणं जगासमोर भूषेने का दुसरेने? भूषेने. प्रपंचिक अनुभूती सांगणं जगासमोर दुसरेने का भूषेने? दुसरेने. म्हणून प्रपंचिक अनुभूती जगासमोर सांगू नये आणि पारमार्थिक अनुभूती जगासमोर सांगल्याशिवाय नाही. पारमार्थिक अनुभूती जगासमोर मांडणे हे भूषण आहे आणि प्रपंचिक अनुभूती जगासमोर मांडणे हे दूषण आहे. मला सांगा, एखादा व्यक्ती घरी गेला, निद्रिस्त झाला, त्याला स्वप्नभास झालाय आणि स्वप्नभासामध्ये बजरंग मुली त्याच्या स्वप्नात आले आणि सकाळी उठून आला, स्नान केलं, ह्या चौकातून सांगायला लागला हनुमंतराय माझ्या स्वप्नात आलं. हे कसं काय? सांगणं भूषण आहे. काय? सांगणं भूषण आहे. देवाचं दर्शन व्हावं, देवाची प्राप्ती व्हावी हे सांगणं भूषण आहे. पण रात्री पती पत्नीचं भांडण झालं आणि पत्नीने नवऱ्याला लाटण्याने मारलं आणि पुन्हा चौकात आला, सकाळी उठून इथं सांगायला लागला ऐका हो. प्रपंचिक अनुभूती जगासमोर मांडणं दूषण आहे, पण परमार्थिक अनुभूती जगासमोर मांडणं भूषण आहे. तुकोबराला जी अनुभूती आली ती अनुभूती या अभंगाद्वारे तुमच्या आमच्या समोर प्रगट करतात. अंतःकरणामध्ये नामाचे आणि रूपाची अनुभूती आली. का? महाराज म्हणतात तुका म्हणे नाम चैतन्य हे निजधाम. भगवंताचं नाम कसं चैतन्य निज धाम आहे. मग नामाची आणि रूपाची अनुभूती तुकोबाराला
तुझं रूपही गोड आहे. म्हणून महाराज म्हणतात गोड तुझे रूप गोड तुझे नाम. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. तुझं नामही गोड आहे, तुझं रूपही गोड आहे, म्हणून तुकोबराला अनुभूती आली. ध्यानात ठेवा, कोणत्याही वस्तूची अनुभूती येत नाही. मग कोणत्या वस्तूची अनुभूती आली? जी वस्तू अस्तित्व संपन्न आहे तिचीच अनुभूती येते. आता ऐका, तुमच्या समोर 4 मुद्दे मांडतो, थोडं बारकाने ऐका. आपलं कीर्तन म्हणजे असं आहे, तुम्हाला बरं वाटण असं कीर्तन करणार नाही, पण आपलं बरं होईल असं कीर्तन करण्याचा प्रयत्न. म्हणून हंगामा खड़ा करना मेरा मकसद है, मेरा दिल न मानता. हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं है. मेरे दिल से तो न सही मगर बजरंग चौक वालन दिल से ज्ञान की गंगा बहनी चाहिए. कीर्तन ऐकावं बारकाईनं, कीर्तन ऐकावं सांप्रदायिक, कीर्तन ऐकावं चाकोरीनं, कीर्तन ऐकावं चिंतने. कीर्तन म्हणजे काय? अंत करणारा, कीर करणारं आणि मनाला शुद्ध करणारं, याचं नाव कीर्तन. कीर्तन म्हणजे आता असं झालं, लोकांना असं वाटतं कीर्तन म्हणजे महाराज जे विनोदाचं साधनच आहे, हसण्याचं साधनच आहे. अरे हसण्याचं साधन पाहायचं असं हास्य जत्रा पहा. पण कीर्तन म्हणजे हे देवाचं चिंतन आहे, आणि देवाचं चिंतन म्हणजे अंतःकरणात रुजवण्याचं साधन, याचं नाव कीर्तन. ध्यानात ठेवा, बारकाने ऐका. मग तुकोबराला 4 मुद्दे तुमच्या समोर मांडतो. 4 वस्तू. किती वस्तू आहे? 4. ऐका, अस्तित्व संपन्न वस्तू कशाला म्हणतात आणि त्याच वस्तूची प्रचिती कशी जीवाला यावी याची तुम्हाला प्रचिती मी तुम्हाला आणून देतोय. 4 वस्तू आहे. ऐका, पहिली वस्तू आहे, तिला अस्तित्वही नाही आणि त्याची कोणाला प्रचिती सुद्धा नाही. दुसरी वस्तू आहे, प्रचिती आहे, अस्तित्व मात्र नाही. तिसरी वस्तू अस्तित्वही आहे आणि त्याची प्रचितीही आहे, पण वेगळेपणा अनुभूती घेता येत नाही. चौथी वस्तू अस्तित्वही आहे, प्रचितीही आहे, साधू संतांना अनुभूती आलेली आहे आणि ती तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेली आहे. किती वस्तू मांडल्या तुमच्या सोबत? 4 वस्तू. पहिली कोणती सांगून दिलो मी, अस्तित्वही नाही आणि तिला प्रचितीही नाही. मग अशी वस्तू कोणती? तिला अस्तित्वही नाही आणि तिला प्रचितीही नाही, अशी वस्तू कोणती? ऐका, एक महिला एक स्त्री ब्राह्मण देवताकडे आली आणि ब्राह्मण देवताकडे आल्यानंतर ब्राह्मण देवता बोलायला लागले, अहो ब्राह्मण देवता बोला, माझ्या मुलाची जन्मपत्रिका तयार करायची. मग ब्राह्मण देवताला सांगा, मुलाची जन्मतारीख काही लक्षात नाही, वार काही ध्यानात नाही, तिथी अमावस पौर्णिमा बारस काही लक्षात नाही. मग असं करा, मुलाला माझ्या समोर आणा, त्याचे हस्तरेषे बघतोय, मस्तक रेषे बघतोय आणि जन्मपत्रिका तयार करतोय. ती महिला म्हटली, ब्राह्मण देवता म्हणले काय? मुलगा अजून जन्माला यायचा. मला सांगा, जो मुलगा जन्माला आलाच नाही त्याची जन्मपत्रिका होईल का? मी बोलत नाही, माऊली ज्ञानोबा ग्रंथात सांगतात, वांझेची या लेखा कैशी जन्मपत्रिका.
वाद आहे, तिला मुलगा झाला नाही, तिची जन्मपत्रिका होईल का म्हणून या मुलाला अस्तित्वही नाही आणि याची कोणाला प्रचिती सुद्धा विठ्ठल. एक रस्ता धावत पळत आला, अंगाने उन्हचिंब झाला, घाम आला, त्याला मी अडवलं, अरे बाबा थांब, कुठे गेलता? महाराज विचारू नका, मी मोठ्याच्या लग्नाला गेलतो. कोणाच्या? मोठ्याच्या लग्नाला. अरे मोठ्याचं लग्न कुठं लागलं? महाराज गंधर्व नगरीला लागलं. कुठं? आता गंधर्व नगरी कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या तालुक्यात आहे? बरं ठीक आहे बाबा, गंधर्व नगरी लागले. कोणाचं होतं? महाराज विचारू नका, हनुमंतरायाचा मुलगा होता आणि भीष्माचार्याची मुलगी होती. मुलगा कोणाचा? हनुमंतरायाचा. मुलगी कोणाची? भीष्मा. अरे मोठ्याचं लग्न. अरे